नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। टेंडर प्रकरणामध्ये महत्त्वाचा प्यादा रोमिन छेडा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये बोलताना म्हटलंय। रोमिनला 4 वर्षात 270 कोटींची 57 कंत्राटात देण्यात आली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। रोमिन छेडाला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं देखील कंत्राट देण्यात आलं होतं। मुंबई पालिकांमधील घोटाळ्यावरून सुद्धा शिंदेंनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। एक महत्त्वाचा प्यादा जे आहे तर रोमिनला 4 वर्षात 270 कोटींची 57 कंत्राटं देण्यात आली असा आरोप शिंदेंनी केलाय। एक साधा कपडा व्यापारी त्याला अनेक कंत्राटं यामध्ये देण्यात आल्याचा आरोप शिंदेंनी केला आहे। या प्रकरणातील एक महत्त्वाचा प्यादा जे आहे हा रोमिन छेडा आहे। अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरक्षतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून। हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं। या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं। इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला। पुढील 4 वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली। 57 कंत्राट। यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं। याचा काय संबंध? रोड बनवणारी कंपनी आणि पेंग्विनचं काम, त्यानंतर कोविडचं काम कोणा कशासाठी दिलं? बरं, रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल। पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं।